ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयात कायदेविषयक शिबिर संपन्न। राजूर तालुका अकोले येथील ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालय राजूर येथे दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी राईट टू फूड अँड एज्युकेशन अँड व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम्स या विषयावर अकोले तालुका विधी सेवा समिती, दिवाणी न्यायालय राजूर आणि ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर संपन्न झाले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे। या शिबिराचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश कस्तर माननीय श्री S.B. नवले यांच्या हस्ते झाले। राज्यगीताने शिबिरास प्रारंभ करण्यात आला। आपल्या प्रमुख भाषणात न्यायाधीश नवले म्हणाले की भारतीय संविधानामधील असलेल्या तरतुदी विद्यार्थ्यांनी वाचन करून समजून घेणे आवश्यक आहे। तसेच शासनाने महिलांच्या न्याय हक्कासाठी अनेक कायदे निर्माण केलेले आहेत, त्याची माहिती महिलांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। सर्वसामान्यांमध्ये कायद्याबद्दलची जागृती झाल्यास न्यायालयातील केसेसचे प्रमाण कमी होऊन वेळ व पैसा वाचेल। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांनी केलं। यावेळी ॲडव्होकेट दत्ता निघळे यांनी राईट टू एज्युकेशन या विषयावर शिबिरार्थी विद्यार्थ्यांना माहिती दिली। या प्रसंगी व्यासपीठावर ॲडव्होकेट हिले, न्यायालयातील कर्मचारी श्री पानसंबळ इत्यादी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर वाल्मिक गीते यांनी केलं। आभार प्रदर्शन प्राध्यापक संदेश कासार यांनी केले। या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य देशमुख सर, आपले इतर महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ, आमच्या न्यायालयाचे कर्मचारी, तसेच ॲडव्होकेट निघळे साहेब, ॲडव्होकेट हिले साहेब आणि आपण सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आज आपण येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत। आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये, आजच्या या शिबिरामध्ये प्रामुख्याने आम्ही 2 विषय ठेवले होते। त्यामधील पहिला विषय म्हणजे राईट टू फूड अँड एज्युकेशन आणि दुसरा म्हणजे व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम। यापैकी पहिल्या विषयावर ॲडव्होकेट निघळे साहेब आपल्याला बोलले, छान त्यांनी असं आपल्याला थोड्या शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये मार्गदर्शन केलं। त्यानंतर जो दुसरा विषय आहे व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम, या विषयावर मी आपल्याला मोजकी, गरजेची आणि समाजामध्ये एक नागरिक म्हणून वावरताना आपल्याला आवश्यक असणारी माहिती मी सांगते। आपण जे आज शिक्षण घेत आहात, या शिक्षणामध्ये ज्या त्या स्ट्रीमनुसार, ज्या त्या शाखेनुसार कला, विज्ञान आणि दुसरं कॉमर्स आपली साईड, त्यामध्ये त्या त्या स्ट्रीमनुसार, त्या त्या शाखेनुसार विषय असतात। परंतु आपण पाहत असाल हल्ली अभ्यासक्रमामध्ये थोडे थोडे कायद्याचे विषय येऊ लागलेले आहेत। कायद्याचे विषय याकरता येऊ लागलेले आहेत कारण की आपण कुठल्याही शाखेमध्ये अभ्यास करू, आर्ट, कॉमर्स, सायन्स, आपल्याला कायद्याचं ज्ञान असणं हे गरजेचं आहे। याकरता आपल्या जे अभ्यासक्रम तयार करतात राज्य शासन यांनी हळूहळू थोडेसे कायद्याचे पूर्ण विषय नाही, परंतु त्या विषयापैकी काही टॉपिक महत्त्वाचा हे ॲड करू लागलेले आहेत। हे थोडंसं आपण बारकाईने पाहावं आणि त्यामुळं प्रत्येकाने आपल्याला या समाजामध्ये जगण्यासाठी, वावरण्यासाठी, मूलभूत अधिकारांचे, आपल्याला मूलभूत अधिकार मिळावेत यासाठी कायद्याचं एक जे बेसिक ज्ञान म्हणतो आपण ते असणं गरजेचं आहे। याकरिता आम्ही एक छोट्या छोट्या विषयांवर हे शिबिर आयोजित करत असतो, त्यामधून एक बेसिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आत्ताच मला आपल्या आदरणीय प्राचार्य सरांनी सांगितलं की काल आमच्याकडे पर्यावरण या विषयावर हे असे पोस्टर बनवून जनजागृती किंवा
एक माहिती आत्मसात करण्याचं एक छोटासा हे झाला, उपक्रम झाला. त्यामध्ये हे आम्ही पूर्ण स्टिकर्स वगैरे तक्ते चार्ट्स लावलेले आहेत. पर्यावरण हा विषय आपल्याकडे अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे, ऑलरेडी आलेला आहे. तसंच हळूहळू छोटे छोटे विषय आपल्याकडे अभ्यासक्रमामध्ये येत आहेत. मी आणखी असं सांगेन की प्राचार्य सरांनी आपल्याला राज्यघटनेविषयी सांगितलं, अतिशय खूप थोड्या शब्दामध्ये खूप छान त्यांनी असं सांगितलं. राज्यघटना, आपल्या जी भारताची राज्यघटना आहे, हे आपलं भारत देश जो चालू आहे, तुम्ही आम्ही जो समाजामध्ये वावरतो, वागतो, सन्मानाने जगतो, बोलतो, बोलण्याचा अधिकार आहे असं दुसऱ्याला सांगतो आणि बोलतो. कुणी आपल्याला गप्प करू शकत नाही, कुणी आपल्याला विशेष ठिकाणी जाण्यापासून रोखू शकत नाही, कुणी आपला शिक्षणाचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही, कुणी आपले मूलभूत अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. प्रतिनिधी अजय पवार, राजूर.